ए तू मध्ये पडू नकोस, आज आम्ही स्वानंदीला सोडणार नाही. तुमच्यातला एक जण जरी पुढे आला ना तर माझ्या इतकं वाईट शोधून सापडणार नाही. तुम्हाला लाज नाही वाटत का प्रेग्नंट मुलीवर चालून येत आहे? हा प्रश्न तुम्ही त्या स्वानंदीला विचारा. तिला लाज नाही वाटत का? खोट्या कथा सांगून लोकांची सहानुभूती मिळवता ना. आणि तेही करून ती थांबली नाही. पोटात पोर असताना दोन दोन नवरे घेऊन तिला फिरवायला लाज नाही वाटली का? ही संस्कृती आहे का आपली? ते काय नाही, तिला आता आम्ही सोडणार नाही. ही समाजासाठी घातक आहे. या स्वानंदीमुळे ना बायकांची नावं खराब होतात, आमच्या मुलींवर वाईट परिणाम होतात. त्याचं काय, ते आम्ही सहन करणार नाही. हो हे बरोबर आहे. स्वानंदीला याचं उत्तर द्यावंच लागेल. मनी तू मध्ये येऊ नकोस. आमचं तुझ्याशी काही वैर नाहीये. मनी तू बाजूला असाल. एक मिनिट. हे जे काही आहे तो आमचा घरचा वैयक्तिक मुद्दा आहे. तुम्हाला मध्ये पडायची काही गरज नाहीये. अरे काय करतोयस? संधी आहे तुझ्यासाठी, काम कर. हो. पेपर मध्ये काहीतरी वाचलं आणि न्याय निवाडा करायला आलात तुम्ही. जे काय ठरवायचंय ते स्वानंदी ठरवतील. स्वानंदी त्यांच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही, मलाही नाही. नाही, मी नाही येणार. मणी सर एकटे आहेत. स्वानंदी इथे थांबणं डेंजरस आहे तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. पण ऐका माझं, मणी सर तिथे एकटे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एका खासदाराच्या प्रॉपर्टी मध्ये आलाय अनधिकृतपणे. मी जर पोलिसांना बोलवलं तर तुम्हाला सगळ्यांना अटक होऊ शकते. निघा इथून. हे बघा, तुमच्या भावना पोहोचल्यात माझ्यापर्यंत, पण मी तुम्हाला सांगितलं ना, हा आमचा घरगुती मुद्दा आहे. आम्ही बघू काय करायचं त्याचं ते. तुम्ही प्लीज जा, नाही तर मला ऍक्शन घ्यावी लागेल. हे बघा, तुमचे घरातले मुद्दे घरातच ठेवा. ते जर समाजात आले तर त्याचे वाईट परिणाम घडून येतील. चला रे. होय, काय काय करताय तुम्ही? माझा हात सोडा. आनंदी इथे बस तू. मी कुठेही बसणार नाहीये. मला बाहेर जायचंय. तू अजिबात बाहेर जायचं नाहीयेस. बाहेर जायचं नाही म्हणजे? अहो, तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? मणी सर तिथे बाहेर मॉब मध्ये एकटे आहेत. त्यांना गरज आहे माझी. मला प्लीज बाहेर जाऊ द्या. स्वानंदी मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. स्वानंदी तुला मारायचंय मला, अजून मार. अजून मार मला स्वानंदी. लाथा बुक्क्यांनी मार मला, पण मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. स्वानंदी तू पाहिलंस ना ती लोक किती चिडलेत तुझ्यावर. अगं रागाच्या भरात त्यांनी तुला काही केलं तर, आपल्या बाळाला काही केलं तर मणीला चालणार आहे का हे? स्वानंदी प्लीज प्लीज आपल्या बाळाचा विचार कर. तू नको जाऊस खाली. माझ्यासाठी नाही, मणीसाठी इथे थांब प्लीज. प्लीज स्वानंदी प्लीज ऐक माझं. पाहिलंच संचिता, मणी कसला शूर आहे आपला. एवढे लोक आले होते स्वानंदीच्या अंगावर धावून, पण पठ्ठ्या कसा उभा राहिला आणि घालवलं सगळ्यांना जीवावर उधार होऊन. हो ना, पण मम्मा मला सांगा, स्वानंदी सारखी जर बायको असेल तर नवऱ्याला जीवावर उदार होण्या वाचून काही चॉईस आहे का? ते तर आहेच ग, पण मणीच्या जीवनात आहे ना सतत कटकटी, त्रास, काही ना काही चालूच आहे. पण तो करतो हा त्याला जमेल तसं. पण काय उपयोग? जिच्यासाठी हे सगळं करतोय तिला किंमत आहे का या सगळ्याची? आणि मणीने जिच्यासाठी जीवाची बाजी लावली ती स्वानंदी स्वतः आहे कुठे? स्वानंदी? बापरे, कुठे गेली असेल स्वानंदी? एवढे लोक घरी आले होते, याचं बर्डन तर घेतलं नसेल ना स्वानंदीने? बाप रे, तिनं जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असेल तर? माय गॉड, आपण शोधायला हवं. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी.
नाही, मला मणी सरांजवळ बाहेर जायला हवं. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, दुष्यंत, पाहिलं संचिता, मणी तिकडे जीवावर उदार होऊन या मॉबला थांबवतोय आणि इकडे ही या दुष्यंत बरोबर शी 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 त्याच्याच खोलीत. बाई ग, मला बोलवती नाहीये. दुष्यंत स्वानंदी, हा काय प्रकार आहे? स्वानंदी, मणी खाली तुझ्यासाठी भांडत होता आणि तू इथे या दुष्यंत बरोबर. काय चाललंय तुमचं हे? दुष्यंत, तुला तरी अक्कल आहे का रे? स्वानंदी, दुष्यंत, प्लीज जरा विचार करून वागा, प्लीज. आता तो चिडलेला मॉब जर घरात घुसला असता आणि त्यांनी तुम्हा दोघांना एका खोलीत पाहिलं असतं तर यार अख्खं घर पेटवून दिलं असतं आपलं त्यांनी. एक्झॅक्टली. हे बघ स्वानंदी, दुष्यंत, मणी तुमचं जोवर काही ठरत नाही ना, तर प्लीज जरा तुम्ही सगळे जबाबदारीने वागा. मणी सर प्लीज ऐका माझा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सगळे समजताय तसं काही नाहीये. हो बाई, आमच्या कल्पना शक्तीच्या पुढे तुझ्या कृती आहेत. त्या आम्हाला सगळ्या समजतात तशा नसणारच ना. स्वानंदी, तुझी सगळी नाटकं आम्हाला कळलीये. पोरांना नादी लावायचं, मजा मारायची आधी, आणि प्रकरण गळ्याशी आलं की कोणाच्या तरी गळ्यात माळ घालायची. लाज कशी नाही का वाटत तुला? हं? देवा, एवढ्या सुसंस्कृत घरात ही अशी मुलगी कुठून आली? मणी, कळतंय तुला? हे म्हणजे असं झालं की कडी लावा आतली, मी नाही त्यातली. तुझं ना नशीबच फुटकंय, म्हणून ही अशी बया तुझ्या गळ्यात पडलीये. मणी सर प्लीज ऐका, माझा विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, बाहेर मॉब होता, मला आणि बाळाला काही होऊ नये म्हणून दुष्यंत मला म्हणाले की मणी सर अहो ऐका माझा प्लीज विश्वास.